नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MAS BED CET साठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सातारा. पहा, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 1911 मध्ये. पहा, 1911 मध्ये भारताचे राष्ट्रगीत हे जनगण मन हे गायले गेले. प्रश्न क्रमांक 3, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 आसाम. पहा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4, गीता हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे. पहा, गीता हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 5, जनधन योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळात सुरू करण्यात आली? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी. पहा, जनधन योजना ही नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळात सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे. पहा, महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती ही महर्षी धोंडो केशव कर्वे ही आहे. प्रश्न क्रमांक 7, आंब्यात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 अजीवनसत्व. आंब्यामध्ये अजीवनसत्व हे जास्त प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी. पहा, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, हरित क्रांतीमध्ये कशाच्या उत्पादनात वाढ? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 धान्य उत्पादन. पहा, हरित क्रांती म्हणजेच धान्य उत्पादनात वाढ होय. प्रश्न क्रमांक 10, भारतात शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर. पहा, 5 सप्टेंबर या रोजी भारतात शिक्षक दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. पहा, जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12, संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 पैठण. पहा, संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव पैठण हे आहे. प्रश्न क्रमांक 13, जगात सर्वात महाग धातू पुढीलपैकी कोणता आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 प्लॅटिनम. पहा, जगातील सर्वात महाग धातू हा प्लॅटिनम हा आहे. प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर या शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15, अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लेयर. पहा, अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना लेयर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 संत रामदास. पहा, दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन हे संत रामदास यांनी केले आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर. पहा, महाराष्ट्रामधील सोलापूर हे शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील. पहा, प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी ही मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 20, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या?
तर पहा ऑप्शन क्रमांक 1 फातिमा बीबी. पहा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश ह्या फातिमा बीबी ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 21 भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. पहा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद. पहा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र कोणत्या ठिकाणावरून घेतले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ. पहा भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र हे सारनाथ या ठिकाणावरून घेतले आहे. प्रश्न क्रमांक 24 आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बुध. पहा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह हा बुध हा आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 5. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 26 WHO पूर्ण रूप काय आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO फुल फॉर्म असे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना असे होय. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कबड्डी. पहा महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ हा कबड्डी हा खेळ आहे. प्रश्न क्रमांक 28 पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रेबीज. पहा पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 29 हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नागालँड. पहा हॉर्नबिल उत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणते शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पहा महाराष्ट्रातील पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 आपल्या सूर्यमालेत सर्वात लहान ग्रह कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बुध. पहा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा आहे. प्रश्न क्रमांक 32 पाण्याचा गोठण बिंदू हा किती डिग्री सेल्सिअस आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 0°C. पहा पाण्याचा गोठण बिंदू हा 0°C इतका असतो. प्रश्न क्रमांक 33 बुलंद दरवाजा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बुलंद हा दरवाजा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 34 ICUचा लॉंग फॉर्म काय आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 इंटेन्सिव्ह केअर युनिट. पहा ICUचा लॉंग फॉर्म हा इंटेन्सिव्ह केअर युनिट हा आहे. प्रश्न क्रमांक 35 मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बॉक्सिंग. पहा मेरी कोम ही भारतीय खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा व गोरेपणा ठरतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मेलॅनिन. पहा मेलॅनिन या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा व गोरेपणा ठरतो. प्रश्न क्रमांक 37 जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. पहा जागतिक महिला दिन हा 8 मार्च या दिवशी साजरा करतात. पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. पहा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जलसंजीवनी.
मीठ, साखर व पाणी याच्या द्रावणाला जलसंजीवनी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 जपान. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशास ओळखले जाते.